पाणीपुरवठा संस्थांची वीज बिलं माफी आणि स्मार्ट मीटर सक्ती विरोधात शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा. कराड, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग. आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. सांगली जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आणि आमदार अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार 24 जुलै 2026 रोजी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्नांकडे शासन आणि महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कराड जिल्ह्यातील इरिगेशन संस्था यामध्ये सहभागी झाल्या. यावेळी जीर्ण व धोकादायक वीज वाहिन्या व वीज खांब तातडीने बदलणे, झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती करणे, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि शॉर्ट सर्किटमुळे पिकांना लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी उपाययोजना करणे, तसेच कमी जास्त दाबाच्या वीज पुरवठ्याऐवजी नियमित व योग्य दाबाचा अखंड वीज पुरवठा करावा, तसेच स्मार्ट मीटर सक्तीला विरोध अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी लोड शेडिंग बंद करणे, RDSS योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 147 कोटी 68 लाख रुपयांच्या निधीचा तालुकानिहाय खर्च जाहीर करणे, योजनेतील शिल्लक कामांचे वेळापत्रक जाहीर करणे, कमी जास्त दाबामुळे जळालेला ट्रान्सफॉर्मर व इतर नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देणे, तसेच लिफ्ट इरिगेशन योजनांवरील जुन्या थकबाकीची रक्कम माफ करावी, याही मागण्यांचा समावेश आहे. महावितरणाच्या कारभाराविरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा मोर्चा निर्णायक ठरेल असा विश्वास आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केला. शासनाच्या उपसा जलसिंचन योजना 23 आहेत. त्यात टेंबू, ताकारी, म्हैसाळ अशा चालू झालेत. या चालू झालेल्या योजनेचं त्याला पाणीपट्टी किती घेत आहेत आणि आम्हाला 18-20 हजार पाणीपट्टी घ्यायची. आमचं पाणी शेताच्या बांधाला येत नाही. 2-3 ठिकाणी लिफ्ट केलेलं आम्ही आणि शेताच्या बांधावर पाणी आणलेलं आहे आणि ह्याचं फुकट पाणी सुद्धा त्यांना देत आहे. आम्हालाही देता, त्यांना देता हे चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण आम्हालाही आमच्या शेताच्या बांधावर पाणी आणून द्या. आम्हाला त्यांच्या इतकीच आमची वीज बिल घ्या, थकबाकी कुठं माफ व्हावे आणि त्याच्याविषयी असं आमची वीज घेऊ नका. ही आमची महत्वाची मागणी आहे. लोड शेडिंग अजिबात नको आहे आम्हाला आणि मागे त्याला वीज मिळालीच पाहिजे. म्हणजे आम्हाला सोलरकडे जायची वेळ जातोय, आम्हाला जायच्या वेळी जातोय, पण तिकडे सुद्धा क्लेम लागले. म्हणजे शेतीची वीज नाही, तुमची वीज नाही, MSC वीज नाही आणि सोलर सुद्धा वीज नाही. म्हणजे पाजायचं कसं पाणी, का खांद्यावर आणून पाजायचं का, ही त्याला काही समजत नाही, काही नाही. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं शेतकरी ग्राहकांचा एक भव्य मोर्चा आज सांगलीच्या MSAB कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला आहे. वर्षानुवर्षे हीच मागणी आहे की इरिगेशन फेडरेशनच्या ज्या सदस्य असणाऱ्या इरिगेशन संस्था आहेत त्या संस्थांची आज मोठी अडचण होऊन बसले. त्यांना लोड शेडिंगचा सामना करावा लागतो. त्यांना वीज बिल एवढं प्रचंड होऊन बसले, त्यांना आता सहन होत नाही, तेवढं पेलत नाही. त्यामुळे बाकीच्या ग्राहकांनी जशी वीज बिल माफ केली तसं या इरिगेशनच्या फेडरेशनच्या सदस्यांची आणि संस्थांची वीज बिल माफ व्हावीत. तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या वतीनं जी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते ती सक्ती देखील माफ केली पाहिजे, ऐच्छिक केलं पाहिजे. ज्याला इच्छा आहे त्यालाच ती मीटर लावलं पाहिजे. त्याच्या मीटरच्या अनेक तक्रारी ग्राहकांच्या आहेत, त्याची देखील दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. जुन्या बंद पडलेल्या तारा आहेत, DP आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत, हे बऱ्याच वर्षानुवर्ष चालू आहेत. त्यांना मेंटेनन्सला निधी नाही आहे, मेंटेनन्स होत नाही आणि त्यामुळं कमी दाबाचा सामना ग्राहकाला करावा लागतो. ह्या मेंटेनन्स वेळच्या वेळी झाला पाहिजे. कंडक्टर बदलले पाहिजेत, जुने DP बदलले पाहिजेत. अशीच वर्षानुवर्षांची मागणी आमची आहे आणि आम्ही सगळ्यांच्या तर्फे मागणी करतोय. निश्चितपणानं प्रशासन याची गांभीर्याने दखल घ्यावी. दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं करण्यात येईल.